वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ऐसे जागृत दैवत माझे शिर्डीचा हा श्री साईनाथ। माझ्या शिरी साईंचा हात, माझ्या शिरी साईंचा हात। साई माझ्या मन मंदिरात ऐसे जागृत दैवत माझे शिर्डीचा हा श्री साईनाथ। ऐसे जागृत दैवत माझे शिर्डीचा हा श्री साईनाथ। जरी शेला गीता साई कशास चिंथे साठे वणू वण। भर जरी शेला गीता साई कशास चिंथे साठे वणू वण। साई चरणी शीतल छाया कशास माध्यानीची रण रण। साई चरणी शीतल छाया कशास माध्यानीची रण रण। छत्रकृपेचे छत्रकृपेचे असता पाठी साईनाथांचे हे दिन रात। ऐसे जागृत दैवत माझे शिर्डीचा हा श्री साईनाथ। सर्वाणी सर्वनायक अनय अभय सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियंदा वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समग्र निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। महागणपतींना प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्कार करायचं जर वाकून हात दोन्ही असे लावायचे सर्वे। तुम्ही हाताला हात लावायचे सर्वे श्यामाच्या भूमीर वऱ्याने समुद्र अनंत सर्वयात्री यातां नमामि वसुंधरान्। कलशाला लावायचे त्या कळशीला कलशा समूह विष्णुपदे रुद्रसमर्था मुले तत्त्व ब्रह्मा मध्य मात्र सर्वे सप्तदीप वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामो वेदो अथर्वणांग। वरुण देवताभ्यर्मा स्थापित धूपं समर्पयामि। वरुण देवताभ्यर्मा स्थापित दीपं समर्पयामि। वरुण देवताभ्यर्मा नैवेद्यार्थे एका फळावरती पाणी सोडा जरासं एक थेंब। वरुण देवताभ्यर्मा फलोपहार नैवेद्यं समर्पयामि। प्राणायाम प्राणायाम व्यायाम हुतानायाम समानायाम भार्गवं मृडामि शुक्रान्म शुक्रमि नीलाञ्जन समावास रविपुत्राणि यावाग्रेण छायामात्रं च समुद्रं तन्नमं शनिशरणं शनिशरणं मामयामि। अर्धकाय महावीर्यं चन्द्रादित्य विवर्धं शिविका गर्भसम्मुतं तं राहुं प्रणव राहुं कलाय। अवाहित देवताभ्यर्म सकल पूजार्थे गंध पुष्पं समर्पयामि। 2 वेळा हातावरून दामनात पाणी सोडा। अवाहित देवताभ्यर्म स्थापित धूपं समर्पयामि। अवाहित देवताभ्यर्म स्थापित दीपं समर्पयामि। अवाहित देवताभ्यर्म समर्पयामि। 2 पळ्या साधं पाणी घालायचं। सत्यनारायण देवताभ्यर्म पादयो पाद्यं समर्पयामि। सत्यनारायण देवताभ्यो नमः। पळीत पाणी घ्यायचं। सत्यनारायण देवताभ्यर्म हस्तयोर्घ्यं समर्पयामि। सत्यनारायण देवताभ्यर्म 4 पळ्या पाणी घालायचं। सत्यनारायण देवताभ्यर्म स्नानं समर्पयामि। सत्यनारायण देवताभ्यर्म सकल पूजार्थे गंध पुष्पं समर्पयामि। सत्यनारायण देवताभ्यो नमः। याच्यामध्ये तिकडे दामनात ठेवायचे। तुळशी घ्या 5 घ्या
ठेवा 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 आता ते पाणी घालून पाहिजे एकसारखं सुरास्ता विजय ब्रह्मा विष्णू महेश्वर वासुदेव जगन्नाथ कथा संकर्षण अखंड भगवान यम वर्णनाध्यक्ष जेव्हा ब्रह्मण दीपाला बांधले पुसलात ना तो आता हे सगळं ह्याच्यामध्ये करायचं हां शनक वगैरे मुनींनी सुद्धा विचारले मुनी श्रेष्ठा मनातली सर्व पदे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा त्यावर सुद्धा सांगतात पूर्वी नारदाने हाच प्रश्न भगवान श्री विष्णूला विचारला होता ती हकीकत मी तुम्हाला सांगतो ते ऐका एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असताना इथे जो आनंद जन्म घेऊन सर्वजण लोक खूप दुःख भोगीत आहेत असे त्यांना दिसले म्हणून ते परत वैकुंठात विष्णूकडे जाऊन त्यांची स्थिती करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते भगवंताला समर्पण करावा आपले बंधू बांधव परिवार मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा शांत चित्ताने ऐकावी व नंतर सर्वांसोबत भोजन करावे सत्यनारायणाची पूजा पवित्र जागाही करावी हे व्रत केले असताना मनुष्याच्या मनातील सर्व शुभ भरावर असे वाचना बरोबर अध्याय दुसरा भगवंत पुढे सांगतात हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता एका सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता तो गरिबीमुळे खूपच त्रासला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे त्याची पत्नी पतिव्रतावर लावण्यवती होती एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असताना तिथे साधू बाबाचा एक वाडीला त्याने हे व्रत पाहिले व त्याने या व्रताची माहिती विचारली व त्याने तीर्थप्रसाद घेतला व सत्यनारायणाची प्रार्थना केली व त्याला सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरुदेव दत्त
अध्याय 4 नंतर साधवाने सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावे असं सगळ्या सत्यनारायणाची तयार झाला. हे संकट टळेल मी सत्यनारायणाची आता अवश्य पूजा करीन. ते ऐकून दिनदयाळ सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधू तुझी कन्या तीर्थप्रसाद त्याग करून पतीच्या दर्शनाकरता आली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार झाला आहे. तरी ती पुन्हा तुझ्या घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती पुन्हा घरी आली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंधनात गेली. तेव्हा तिचा पती स्वजनांचा त्याच्या दृष्टीला पडला. ब्रह्मणे मध्ये पाणी सोडा. मध्ये पाणी समाधान आहे. पुन्हा देवाला पाचवेळा नैवेद्य भरवा. प्राणायन महापानायन नुसता हाताने भरवायचं, पाणी नको. प्राणायन महापानायन ब्राह्मणेन उत्तर अवशन समर्पणे हस्त प्रक्षालन समर्पणे. आता ह्याच्यात नाही तर आम्हाला 3 वेळा पाणी सोडायचे. त्यामुळे इथे सोडून द्या. उत्तर प्रक्षालन नाही हात चालेल. मग सर्वांगी मन कामना पूर्ती. जय देव लंबोदरी वंदना सोंड वक्र पिंगली नैना दाश्रमाचा वार्ता हेतना संकटी पावाई दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया जने बळवा हे दुर्दुरा. जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावाची हो वाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा. अर्धांगी पार्वती सिंहाच्या माळा तुम्ही देव श्रीकंठ मेरा ऐसा चंद्र शोभे कुंभारेला. जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावाची हो वाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव संसारी अनाथनाथे अंबे करणारी सारी. वारी वारी धर्म वर्णाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वंदे चार संजीवनी. त्रिभुवन भुवनी वाहता तुझे नाही. सारी श्रमणे परंतु न बोलवे काही. साई विलास करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे पाऊस लवलाई. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती आशा. देशापासून सोडली सोडी गोपाशा. अंबे तुझवासून कोण दुर्बिल आशा. नरण सगळीन राधा पदपंकज देशा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी युगे 28 फेब्रुवारी हुआ वामाने रुक्माई कुंडलिकाच्या बैठे परमालेगा. चरणी वाये भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा. जय देव तुळशी माळा गळा कंठे उलकंठी. कासे पीतांबर कस्तुर लाटी. देव सर्व देवेची गरुड हनुमंत पुढे गाठी. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा. जय देव धन्य वेणोदा तळुचे कृपाळा. सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. राई रखमाबाई राणी सभा ओवाळी तो राजा विधवाचा होळा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा. जय देव ओवाळू राजा कुरवंड्याची. चंद्रभागेमध्ये सोडून आलेली. दिव्या पताका वैष्णवनाथी. पंढरीचा महिमा भारतीचा महिमा वर्णावा.
झाले. चार झाले. पंचारतियो वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा श्रीपती तुझ तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव 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 सर्वं करोमि वाचा मतेन्द्रेण पूजाकरावा भक्ति सभा करोमि यज्ञं सकल फलस्मै नारायणाय समर्पयामि आदित्यं नारायण मंगलावतारं वासुदेव श्रीरामचन्द्रं गोपिकावल्लभं जानकीनायकं नाथं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे मंगलमूर्ती मोरया सत्यनारायण महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा गळावा तुझे कारणी माझा गावा तुझे सुनभो गुणगानंदा रघुनायका मागणे माता जय जय रघुवीर समर्थ ओम व्यक्त नमस्कार माता श्री ज्ञानेश्वराचे ठिकाणी मजाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे तेथे विदे मस्तकच्या ठिकाणी सत्यनारायण नमस्कारान् समर्पयामि. जरा वाकून एकदा नमस्कार करा. नमो कंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हा तर ठेवा खाली, पण ती वरती ठेवा, नाही तर हे तापलं विकलं तर हे होईल. पुढे व्यवस्थित ठेवा. झाली असेल तर ते क्षमस्व करून त्यांनी इथे नवीन काय व्यवसाय चालू केलेला आहे. त्या व्यवसायामध्ये त्यांना उद्योगामध्ये यश दे, विजय दे, अभय दे, आणखी इथे व्यवस्थित धंदा चालून चांगलं आहे. सगळ्यांचं हे होऊन दे. इथे सर्व काम करणाऱ्या सगळ्या सहकार्यालाही आयुष्य दे, आरोग्य दे आणि सगळ्यांचं संपदा कर. आणि जरा खाली बसायचं बरं. चला चला गुरुजी आमचं झालं ना कामाची हे होता नाही बस दोन्ही हातात ना बरं गेलेला आपल्याला हे आपण कुणा सौभाग्य सरस्वती देवता दोन वेळा हातावरून चालून पाणी थोडं स्थापित दुकान समर्पण सर्व विद्यार्थी शेतकऱ्या ब्राह्मण हातावर आता दोन मराठी तीन मराठी पहिली तुला मी तीर्थ देणार तू तीर्थ घे तीर्थ घ्यायचं मग सगळ्यांनी पाणी पाडायचं नाही देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा, माळ त्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा
सोहळा हा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्घाटन म्हणून आपले लाडके लोकनेते गणेशजी नाईक त्यांचं आता 2 मिनिटात आगमन होणार आहे. तर त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होईल आणि नंतर दीप प्रज्वलित करण्यात येईल. ही संस्था गेली 18 वर्षे सतत कार्यरत असून सर्व जनसामान्यांना आता आपल्या समोर चार्टर्ड अकाउंट BR सावंत साहेब हे मुंबईतील व नवी मुंबई वाशी येथील सहकारश्रेय बँकिंग व इंडस्ट्रीचे गेली 20 वर्ष जवळून त्यांचा संबंध आहे आणि बँकेतल्या ताळेबंद पत्रकाचा हिशेब हा सर्व त्या पतसंस्थेचे यश त्याच्यावर अवलंबून असतं आणि असे BR सावंत साहेब आता आपल्या समोर प्रास्ताविक करतील आणि त्यांना मी व्यासपीठावरून प्रास्ताविक करण्याची नम्र विनंती करते. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या 4थ्या शाखेचा उद्घाटनाचा हा सोहळा आहे. या सोहळ्याचे मुख्य उद्घाटक लोकनेते, नव्या मुंबईचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय गणेशजी नाईक उर्फ दादा. थोड्याशा अचानक काही कार्यकर्ते भेटायला आल्यामुळं त्यांना इथे यायला थोडासा वेळ होत आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला सिनेमा इंडस्ट्रीमधील मान्यवर, मराठी स्पेशली मराठी फिल्म उद्योगातील माननीय अलकाताई कुबल आहेत, फिल्म निर्माते B राजेश साहेब आहेत, नाट्य व सिने अभिनेते माननीय सुधीर जोशी हे बरोबर सकाळी 9:15 इथं आले. त्यांनी संस्थेला शुभारंभ दिले. त्याचबरोबर प्रसाद घेऊन त्यांचे शूटिंगचा शेड्यूल असल्यामुळं ते इथं काही जास्त वेळ थांबू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे फिल्म अभिनेत्री कुमारी पल्लवी सुभाष, त्यांचा आता नुकताच एक नवीन चित्रपट म्हणजे प्रदर्शित होत आहे, झालेला आहे. पोलिसाची बायको असे या चित्रपटाचं नाव आहे. तर त्यांच्या या पहिल्या चित्रपटाकरता सुद्धा आमच्या जगन्नाथच्या संस्थेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेतच. या कार्यक्रमामध्ये आमचे नवी मुंबईतील नगरसेवक तसेच स्टँडिंग कमिटीचे चेअरमन श्यामरावजी महाडिक हे सुद्धा व्यासपीठावर निमंत्रित आहेत. त्याचप्रमाणे भरत नकाते साहेब नगरसेवक व आरोग्य समितीचे अध्यक्ष ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. तसेच आलेत का दादा, एक मला वाटतं 2 मिनिटात. काही संस्था निर्माण झालेल्या आहेत. त्या संस्था सामान्य माणसाच्या उत्कर्षाकरता झटतात आणि सामान्य माणसाचा त्यांच्या माध्यमातून उत्कर्ष होऊ शकतो. आपल्या राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँका जॉईंट स्टॉक कंपन्या ज्या असतात या कंपन्यामध्ये किंवा नॅशनलाइज बँकामध्ये सर्वसामान्य माणसाला ॲक्सेसच मिळत नाही, त्याला तिथं जाता येत नाही, आर्थिक मदत घेता येत नाही. मी तर म्हणेन आता जेवढा इथं जनसमुदाय इथं जमा झालेला आहे त्यातील 5% सुद्धा लोकांचं नॅशनलाइज बँकेशी आर्थिक व्यवहार नसतील याची मला खात्री आहे. त्यामुळे ह्या ज्या सहकारी बँका आणि सोसायटी आहेत ह्याच सर्वसामान्य माणसाच्या मदतीला येतात, याबद्दल मला निश्चितच खात्री आहे. जगन्नाथ सहकारी पतसंस्था या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना कैलासवासी अशोकरावजी खराडे या सहकार्यातील अतिशय जाणत्या सहकारी कार्यकर्त्याने केलेलं आहे. दुर्दैव आपला असा आहे की ते आता आपल्यामध्ये नाहीत. 1991 साली त्यांचं निधन झालं. पण सहकारी क्षेत्रातील ते एक फार प्रचंड मोठं असं वादळ होतं असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनी त्यांच्या एक 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सहकारी सोसायटी म्हणजे काय हे मुंबईपासून प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी काय असते ह्याचं महत्त्व संपूर्ण ॲटलिस्ट कमीत कमी पश्चिम महाराष्ट्राला तरी निश्चितच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण आज परिस्थिती आहे, आज पाहिलं तर
प्रत्येक पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशोकरावजी खराडे यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली एक तरी सोसायटी आपणाला दिसेल. कारण मी पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात निगडीत आहे. बऱ्याचशा संस्थांच्या अहवालामध्ये आपल्या जगन्नाथ पतसंस्थेचा अहवाल पाहिला तर पहिल्याच पेजवरची स्फूर्तीस्थान म्हणून कैलासवासी मान्य आणि मी आजचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना अध्यक्षांच्या वतीने विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करते. या सोसायटीच्या 4थ्या वाशी येथील शाखेच्या भव्य उद्घाटन सोहळा नव्या मुंबईचे लोकनेते, माजी वनमंत्री तसेच उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री गणेशजी नाईक साहेब उर्फ दादा यांच्या हस्ते फीत कापून या संस्थेच्या 4थ्या शाखेचा उद्घाटन सोहळा अधिकृतपणे जाहीर झाला आहे हे सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमास माननीय दादांच्या बरोबरच इतरही बरेचसे राजकीय व प्रतिष्ठित सिने इंडस्ट्रीमधील कलावंत आलेले आहेत. सिने अभिनेत्री सौभाग्यवती अलका कुबल आटले, त्याचप्रमाणे फिल्म निर्माते बी राजेश, फिल्म अभिनेते सुधीर जोशी, सिने अभिनेत्री पल्लवी सुभाष, नवी मुंबई महानगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय शामरावजी महाडिक, या विभागातील नगरसेवक तसेच आरोग्य समितीचे अध्यक्ष माननीय भरतजी नकाते, CBDचे नगरसेवक CBD बोलापूरचे माननीय डॉक्टर नाथ, माननीय दिलीपजी खन्ना, नवी मुंबई बँकेचे अध्यक्ष शरद अभंग साहेब, कुर्ला बँकेचे माजी उपाध्यक्ष व सध्याचे डायरेक्टर नारायण बांदल आणि या समारंभाकरता वाशी विभागातून आलेले व्यापारी, हितचिंतक, संस्थेचे सभासद, कर्मचारी बंधू आणि भगिनीनो, आज आपण जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या मुंबईमध्ये स्थापित झालेल्या पतसंस्थेच्या 4थ्या वार्षिक सभेच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपण आले आहात त्याबद्दल आपणा सर्वांचं स्वागत. त्याचप्रमाणे जगन्नाथ सहकारी पतसंस्था ही मुंबईमध्ये 1988 साली स्थापन होऊन
साधारणपणे 1995 साली श्रीयुत राजेंद्र मोहिते या एका तरुण युवकाने अध्यक्ष म्हणून या पतसंस्थेची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि अवघ्या 6 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेची उत्तम प्रकारे भरभराट झालेली आहे. सहकार म्हणजे असं आहे की सहकाराचं मूल तत्व असं आहे की सामान्यातला सामान्य माणूस किंवा गरीबातला गरीब माणूस याचं त्याला डोळ्यासमोर ठेवून कार्य करून त्याची आर्थिक उन्नती करणे म्हणजे त्याला सहकार म्हणतात. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगन्नाथ सहकारी पतपेढीची वाटचाल चालू आहे. या पतपेढीने अवघ्या 6-7 वर्षाच्या या कालावधीमध्ये चांगली घोडदौड केलेली आहे. सहकाराचं म्हणजे मुख्य माननीय वसंतदादा पाटील त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचे मुहूर्तमेढ स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रामध्ये रोवली आणि त्याचं सहकाराचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विणलेलं आहे. या संस्थेची स्थापना कैलास एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकारातील मंत्र जपणारी जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आजच्या या वाशी शाखेच्या उद्घाटन आदरणीय दादा महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि नव्या मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. तर अशा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक राजेंद्र मोहिते यांना मी विनंती करतो की आदरणीय दादांचा आपण पुष्पगुच्छातून सत्कार करावा. काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय दादांचा सत्कार करतायत राजेंद्र मोहिते. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं त्यांचं. त्याचबरोबर जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं मानचिन्ह अर्पण करतायत राजेंद्र मोहिते माननीय दादांना. त्यानंतर आदरणीय दादा सत्कार करतायत अलकाताई कुबल यांचं. त्यानंतर जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन सन्मानित करतायत दादा सौ अलकाताई कुबले यांना. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा रीमा मोहिते यांना मी विनंती करतोय त्यांनी पल्लवी सुभाष यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. संस्थेच्या अध्यक्षा माननीय रीमा मोहिते सत्कार करतील पल्लवी सुभाष, पोलिसाची बायको पल्लवी सुभाष. त्यानंतर जगन्नाथचं मानचित्र आणखी श्रीफळ देऊ सन्मानित करतायत संस्थेच्या अध्यक्षा रीमा मोहिते पल्लवी सुभाष. त्यानंतर नव्या मुंबईतील आमचे लाडके शामराव महाडिक नगरसेवक महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांचा सन्मानित करतील त्यांना राजेंद्र मोहिते. महाडिक साहेबांना सन्मानित करतील राजेंद्र मोहिते. त्याचबरोबर त्यांना स्मृतिचित्र देतील राजेंद्र मोहिते. माननीय अध्यक्ष स्थायी समिती शामरावजी महाडिक. त्यानंतर यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधले ज्येष्ठ पोलिसाची बायको याचे लेखक निर्माते बी राजेश यांचा सत्कार करतील राजेंद्र मोहिते. बी राजेश यांचा सत्कार राजेंद्र मोहिते टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करा त्यांचं. त्यानंतर त्यांना मानचिन्ह आणि श्रीफळ अर्पण करतील राजेंद्र मोहिते बी राजेश यांना. त्यानंतर या विभागातील धडाडीचे नगरसेवक माननीय भरत साहेब नकाते, अध्यक्ष आरोग्य समिती
त्यांचा सत्कार करतील राजेंद्र मोहिते पुष्पगुच्छ देऊन. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा आपण सर्वांनी. भरत साहेब नखाते या विभागातील नगरसेवक आणि अध्यक्ष आरोग्य समिती नवी मुंबई महानगरपालिका. त्यानंतर नगरसेवक रेमाताई सत्कार करतायत. टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करा. डॉक्टर नाथ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका. त्यानंतर संस्थेचे माननीय सावंत साहेबांचा. त्यानंतर त्याचबरोबर स्मृतिचित्र आणि श्रीफळ सावंत साहेबांना अर्पण करतील संस्थेचे खजिनदार. त्यानंतर नारायणराव बादल यांचा सत्कार करतील संचालक व माजी अध्यक्ष कुर्ला नागरिक सहकारी बँक संस्थेचे सचिव श्री शशिकांत मोहिते. माननीय बादल साहेब. त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देत आहेत श्रीकांत मोहिते बादल साहेबांना. त्यानंतर एक त्यांनी दुबई, अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी तसेच वेस्ट इंडिज आणि इस्रायल येथे कार्यक्रम केलेले आहेत. नुकताच 15 ऑगस्ट रोजी दीनानाथ मंगेशकर हॉलमध्ये महाराष्ट्र कला निकेतन या संस्थेने दिलीप खन्ना यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2004 देऊन त्यांचा गौरव केला आहे. तो गौरव संस्थेचे जनरल मॅनेजर श्री सूर्यवंशी